खावे की नाही खावे हे ठरवणार कोण? त्यानंतर बरोबर. मासे विकावे की नाही विकावे हे ठरवणारे कोण? मुलामध्ये कोणाचंही खाद्य कोणी कोणाच्या जाती धर्म पंथाप्रमाणे कोण खात असेल तर त्याला कुठलंच ऑब्जेक्शन असतं कामा नये. आणि त्या ऑब्जेक्शन आम्ही मानणार पण नाही. ज्यांना कोणाला दुर्गंधी त्यांना दुर्गंधी वाटते, पण आपल्याकडे आमच्या कोकणात किंवा अदर यांच्यामध्ये नुसता माशाचा वास आला तरी भूक लागते. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सेन्सॉरशिप लागू केली जाते. अगोदर काय खायचं काय नाही खायचं यावर चर्चा होत होती. हे सरकार ठरवत होतं किंवा सरकार लोकांना सांगत होतं. आता ते कसं खायचं किंवा विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ कसे विकायचे इथपर्यंत ही सेन्सॉरशिप येऊन ठेपली आहे. मी बोलतोय मुंबई महानगरपालिकेकडून जो निर्णय घेण्यात आलेला आहे काल, तो निर्णय असा आहे की मासे विक्रेत्यांनी म्हणजे कोळी बांधवांनी जे पारंपरिकरित्या मासे विक्रीचा व्यवसाय करतात, ते इथले मुंबईचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी मासे कापून विकू नयेत, ते अख्खे मासे विकावेत असा एक निर्णय जाहीर केलेला आहे. आणि त्यावरूनच मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईच्या आसपास जेवढ्याही महानगरपालिका आहेत, उद्या जाऊन तिथे देखील असा निर्णय लागू होऊ शकतो. यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला कोळी बांधव जे आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर मॅडम आहेत. मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. नगरसेविका आहेत, माजी महापौर राहिलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या धडाडीच्या नेत्या म्हणून त्या सर्व परिचित आहेत. ताई, हा जो निर्णय घेतलेला आहे किंवा हा जो निर्णय समोर आलेला आहे, काय प्रतिक्रिया आपली यावर? मुळामध्ये मला प्रिंट मीडिया सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधून काल ही बातमी कळली. बरोबर. दोन तीन प्रकारच्या गोष्टी मी तुमच्या या माध्यमातून त्या मुंबईकरांना कळल्याच पाहिजे. या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. एक तर महानगरपालिका 3 वर्ष 10 महिने 10 दिवसांनी आम्ही सगळ्या नगरसेवकांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लोकशाहीला सगळं लक्षात घेऊन सगळे निवडून आलेले नगरसेवक आहेत. परंतु ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना ही मिळून ते काही महापौर बसवलंय, तर मी आरोप करायचे म्हणून नाही करत आहे, पण ज्या पद्धतीने सभागृह चालले तेव्हा सभागृहात होणारे निर्णय तेव्हा सभागृहाच्या बाहेर होणारे निर्णय त्यांच्यात त्यांना कळत नाहीये काय घेतोय आणि काय नाही घेत आहे. काल झालेला निर्णय आज मला आपल्या माध्यमातून म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून महापौर असा कुठेच निर्णय झाला नाही असं म्हणताय, असं हम्म. मला मीडियाने सांगितलं. बरोबर. माझं त्याच्या पलीकडे जाऊन मत आहे, असं जर नसेल तर चांगलंच आहे. पण असा जरा जरी विचार कराल तर लक्षात ठेवा, ही मुंबई, तुम्ही जरी मुंबईच्या प्रथम नागरिक असलात तरी पण मुंबईच्या आद्य नागरिक हा कोळी आणि आगरी आहे. बरोबर. त्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय, कारण त्यांचा व्यवसायच हा मासेमारी आहे आणि व्यावसायिक असल्यानंतर ते विक्रेते पण आहे आणि विक्रेते असल्यामुळे जे कस्टमर येतात त्यांना कस्टमाइज करून देणं, एखादी आपलं फूड, मासे हे फूड मध्ये ते बरोबर. ताजे असतात, ते कस्टमाइज करून द्यावं लागतं. कारण माशांमध्ये प्रचंड काटे असतात आणि ते काटे मासा कापण्याचं एक अतिशय वेगळं टेक्निक असतं. त्या अतिशय चपलकपणे कोळी महिलाच जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला तो मासा घरी लहान मुलापासून ते अगदी सगळ्यांपर्यंत खाण्या उपयोगिता करून देतात. त्यामुळे आम्ही मासे खावे की नाही खावे हे ठरवणार कोण? बरोबर. त्यानंतर मासे विकावे की नाही विकावे हे ठरवणारे कोण? मुळामध्ये कोणाचंही खाद्य कोणी कोणाच्या जाती धर्म पंथाप्रमाणे कोण खात असेल तर त्याला कुठलंच ऑब्जेक्शन असतं कामा नये. आणि त्या ऑब्जेक्शन आम्ही मानणार पण नाही.
ज्यांना कोणाला दुर्गंधी, त्यांना दुर्गंधी वाटते, पण आपल्याकडे आमच्या कोकणात किंवा अदर यांच्यामध्ये नुसता माशाचा वास आला तरी भूक लागते, ही मेंटॅलिटी आहे. आणि त्या दररोज आपण एक चपाती खात असू तर मासे असतील त्या दिवशी मुलं पण दीड चपाती, दोन, अधिक आहार वाढतो. त्यामुळे आमचा आहार काय असावा हे कोणी दुसरं ठरवू शकत नाही. मी शाकाहारी असावी की मी मांसाहारी असावी, ते फक्त मी आणि मीच ठरवू शकते. म्हणजे बरोबर. प्रत्येकाला तो अधिकार लोकशाहीने मिळालेला आहे. त्यामुळे बरोबर. आज मला कळतंय, म्हणजे आता काय झालंय या राजकारणात ना सर, पहिली पुडी सोडायची, किती आवाज होतो किंवा काय होतंय, टेस्टिंग, ज्या टेस्टिंग आहेत त्या पहिल्या करायच्या. चुपचाप झालं तर बरंच आहे, आणि जर आवाज झाला तर बॅकफुटवर यायचं आणि आम्ही असं काही केलंच नाही असं करायचं. आज ह्या महापालिकेत वाटेल तेव्हा महापालिकेच्या तारखा बदलल्या जात आहेत. आम्हीही बदलत होतो, परंतु 7 तारखेचा जर अजेंडा आमच्याकडे आलाय तर 6 तारखेला रात्री कळतं की 7 तारीख बदलली नाहीये. काही मनमानी आहे? आपण 1888 जो आपला कायदा आहे त्या अंतर्गत, त्याच्यानंतर आपल्या परंपरा आहेत काही, त्या आपण पाळून MS डिपार्टमेंट, म्युन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट, या आताच्या तर काळात असं वाटतंय की काना आणि बहिरा आहे, काय म्हणतील त्याला मान्यता देत आहे. खरं म्हणजे तुम्हाला एखादा सभागृह घ्यायचं नाही तर ते तुम्हाला 24 तास आधी कळवलं पाहिजे. कारण अनेक नगरसेवक आपापल्या परीने काही विजिट ठेवतात, काही अभ्यास करतात, काहींना मुद्दे मांडायचे असतात. या आता त्या कुठल्याही परंपरा पाळल्या जात नाहीये. हरकतीचे मुद्दे घेतले जात नाही, अचानक आलेले मुद्दे घेतले जात नाही. युबीवर जास्त जोर दिला जातोय. तातडीचे कामकाज काय असतं एवढं? ज्याचं प्रमोशन 3 महिन्यांनी आहे ते युबी का करायचा? आणि युबी हवंय असेल हरकत नाही, गटनेत्यांना विश्वासात घ्या की एखादा मुंबईसाठी तुम्ही करताय ना. आम्ही काय मुंबईच्या बाहेर आहोत? विरोधी भले पक्ष आहोत, पण आम्ही मुंबईच्या बाहेरचे लोक आहोत का? त्यामुळे फारच अंधाधुंदीचा कारभार ज्याला म्हणतात तसा आता लोकांना वाटायला लागलाय. अगदी त्यांचे नगरसेवक पण चिडतात, त्यांच्या नगरसेवकांना पण काही गोष्टी उघड बोलतायत. त्यामुळे मला वाटतं महानगरपालिका 3 वर्ष 10 महिन्यांनी आल्यानंतर सर्व नगरसेवकांनी प्रशासनावर आरूढ व्हायला पाहिजे. हे विरोधकांवरच भारूड लावत आहे, ते समजेन असं झालंय. आणि मनमानी, लक्षात नाही द्यायचं, हात वर केला तरी त्या सदस्याला बोलायला नाही द्यायचं, भांडणं करायची आणि झटपट टॉकोबी मांडून संपवून टाकायचा विषय. हे मुंबईसाठी भल्याचं नाहीये. मी मुंबईसाठी भल्याचे निवडून आलात. मुंबईकरांनी तुम्हाला विश्वास एकदा दिलाय, तो 3 महिन्यातच तुम्ही अनेक लोकांचे जर हे पाहिलं, आपल्याच काही मीडियाच्या आहेत, त्या मीडियाचे लोक पण आता वेगवेगळ्या पद्धतीने सूर आळवायला लागले की महापौर आणि स्थायी समिती हे एकत्र आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणजे कसं आहे, महापौर काँग्रेसमधनं आले त्यामुळे त्या बघतायत तसं होतंय का. एकनाथ शिंदे हे प्रभाकर शिंदे आमच्यातूनच गेलेत, त्यामुळे ती युती आहे प्रभाकर शिंदे आणि महापौर, आणि हे एका बाजूला असं आता दबक्या आवाजात त्यांचेच लोक म्हणायला लागले. म्हणजे महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्यामध्येच असमंजसाचं वातावरण आहे असं म्हणता येईल. तिघांमध्येही ताळमेळ नाही, त्यामुळे विरोधी पक्षांना कोणालाच बोलवलं जात नाही. शिंदे गटाला सुद्धा बोलवलं जात नाही. आजच काय उद्या स्वतः उपमहापौर आता फिरणार आहेत आपल्या गटाला घेऊन. मग हे महापालिका गटातटाची होणार. आम्ही काम केलं तेव्हा सत्ताधारी म्हणून भाजपाने आम्ही आणि विरोधक 32-34 या संख्येने होते.
तरी पण तुम्ही जर मागचे सगळे फोटो काढून बघा, आदित्याने कधी आमच्या आदित्य ठाकरे साहेबांनी जर कधी विजिट लावली तर सगळे असायचे, विरोधातले पण लोक असायचे, सत्ताधारी म्हणून भाजप आणि आम्हीही असायचो. पण असा गटातटाचं राजकारण या महापालिकेत कधीच झालं नाही. उलट हसून खेळून सभागृहात अटीतटीचं व्हायचं, पण बाहेर आल्यानंतर हसून खेळूनच राहिलं पाहिजे. कारण आपण सर्वजण मुंबईकरांसाठी काम करतोय आणि अनेक निर्णय आता एक एक कळतायत, चाहूल येते. म्हणजे आम्हाला हवेत तसे, यासाठी तुम्ही अट्टाहास केला होता का? म्हणजे ओपन टेस्ट काढून टाकायच्या, आरजीपीजी मध्ये बांधकाम करायला द्यायचं. मग लोढांसारखे सत्ताधारी, लोढांसारखे पैशाने मजबूत असलेले सगळे ते आरजीपीजी घेऊन टाकणार. काय करणार तुम्ही? गेली 15-18 वर्ष आपण आरजीपीजी मध्ये काम करू नाही दिलं. ते मोकळेच राहायला पाहिजे. 15% नाही, 5% नाही, काहीच नाही करायचं. आता ते बदलतायत असं ऐकायला येतंय. तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही ओरडत राहणार, आम्ही विरोधही करणार. पण केंद्र, राज्य आणि महापालिका, अगदी ग्रामपंचायतीपर्यंत हा उन्माद आपण सगळीकडे बघतोय. आपण मूळ विषयाकडे येऊया. म्हणजे खरं तर मुंबई महानगरपालिका आणि जे काही काम सुरू आहे, अंधाधुंद काम सुरू आहे असं तुमचं म्हणणं आहे, मनमानी पद्धतीने काम सुरू आहे, त्या कामावरती एका वेगळ्या पद्धतीची चर्चा होऊ शकते. परंतु आता जो आपला मूळ मुद्दा आहे ज्याच्यावर आपण चर्चा करत आहोत तो म्हणजे मासे विक्रेत्यांनी मासे कसे विकायचे. त्यामधला एक भाग राजकारणाचा जरी असला तरी दुसरा भाग हा व्यावसायिकांचा किंवा मुंबईच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असा तो मुद्दा आहे. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की मासे कापून विकायचे किंवा कापून ते ग्राहकांपर्यंत देतात, ही काय कोळी लोकांची किंवा त्यांची चॉईस नाहीये. ग्राहकांना ते तसे हवे असतात म्हणून ते कापून विकले जातात किंवा कापून ते दिले जातात. मग ह्यात असा जर निर्णय होत असेल तर ह्याचा ह्या व्यवसायावरती देखील परिणाम होईल, आर्थिक नुकसान होईल असं वाटतंय. 100% सर याच्यावर परिणाम होणार. कारण जर मला म्हणजे कोळी बांधवांचा प्रोसेस, ते पहिली नाव टाकतात, नावेतून घेऊन येतात, मग ते बोली करतात, बोलीवर विकणारे वेगळे, त्यांच्याच बंधू भगिनी ती बोली स्वीकारतात, ती बोली घेऊन ते मार्केटला येतात. मार्केटमध्ये होलसेलचं मार्केट वेगळं आणि नियमित विकणारं मार्केट वेगळं. तुम्ही जर बघाल तर अनेक अशी घरं आहेत की त्यांचा म्हणजे मला विचाराल तर लोअर परळच्या मार्केटमध्ये आमच्या 2 कॉलनी ठरलेले आहेत, आम्ही तिसरीकडे जातच नाही, असं परंपरा आहे. म्हणजे माझ्या सासूनी त्यांच्याकडनं घेतलं, त्यांची सून आली, ही आता मोठी झाली, तिची मुलं आली, तिच्या सुना आल्या, ह्यात त्यांची परंपरा आहे. तर विक्रेत्यांची पण परंपरा आहे, त्याच कोल्ड्रिंककडे घ्यायचं. म्हणजे एक आम्हाला विश्वास असतो आणि बरोबर. तो कापून घ्यायचा. मग ज्याला आपण टाळकी म्हणतो, म्हणजे डोकी म्हणतो, ती वेगळी करायची, मधला पोर्शन वेगळा करायचा आणि शेपटीकडचा भाग हा वेगळा करायचा. कारण आमच्यासारख्या गृहिणी जी डोकी ज्याला म्हणतो टाळकी, त्याचं सार बनवतात, मधला पोर्शन तळून घेतो आणि शेपटीचा तो अगदी सुका करतो. म्हणजे एक मासा 3 ते 4 प्रकारे आम्ही बनवतो. वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो, बरोबर. हा, त्यामुळे त्याच्यावर परिणाम होणार. मी कशाला अख्खा मासा घरात आणीन? आणि माझ्या घरात लहान मुलं खाणारी आहेत, आम्ही आहोत, तर आम्हाला ते टेक्निक माहिती नाही. मग बरोबर. आपोआप एकदा कापून कोण देईल त्याच्याकडे जाऊ आणि अशी परंपरा मोडीत निघेल. त्यांच्या विक्रेती जी आहे विकणारी, त्यांच्यावर परिणाम होणार. त्या बोलीनी मासे उचलतील लोक. एवढी मोठी सुरमई ज्याला 1 फुटाची, ती कशी काय घरी आणू शकतात आणि ते बरोबर. कसं काय कापणार? याच्यामध्ये एक मासा आहे करली, एक प्रकार आहे करली, अतिशय हं. टेस्टी, आणि घोळ अतिशय टेस्टी. पण त्या कापायचा टेक्निक आहे आणि जर त्या टेक्निकने नाही कापलं तर संपूर्ण ते सार काटेमय होईल आणि खाण्यालायक होत नाही. हे टेक्निक बरोबर. आहे, बनवण्याचं आमचं टेक्निक असतं. काटेरी जो मासा असतो तो आम्ही डायरेक्ट आधी टाकत नाही,
पूर्ण उकळी बिकळी येऊन झाली की मग हळूच सोडायचा आणि 2 मिनिटं 3 मिनिटं ठेवायचं. तुम्ही असं सगळे बोलताय तर मला आता ते सगळं सगळ्या जे डिशेस जे आहेत तर त्या समोर येत आहेत. परंतु आता ह्याच्यातला दुसरा जो भाग आहे तो त्या म्हणजे सेन्सॉरशिपचा एक मुद्दा आहे. म्हणजे आता अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती देखील सेन्सॉरशिप लादली जाते सरकारकडून. कोणी काय लिहायचं, कोणी काय नाही लिहायचं यावरती देखील आता बंदी येते असं वाटतंय. दुसरीकडे मुंबईमधल्याच काही अशा कॉलनीत, अशा सोसायटीमध्ये जिथे गुजर मारवाड्यांची संख्या जास्त आहे, तिथे मराठी माणसांना ते मासे खातात किंवा ते नॉनव्हेज खातात म्हणून देखील हिणवलं गेलं. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. मारहाणीपर्यंत ती प्रकरणं गेली आहेत. अगदी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे. हे सगळं होत असताना पुन्हा एकदा सेन्सॉरशिप खाण्यावरती, विक्रीवरती लादली जाते. म्हणजे सरकार अगदी आपल्या आता किचन पर्यंत काय बनायचं, काय बनवायचं नाही, कसं बनवायचं इथपर्यंत येऊन पोहोचलंय असं वाटतंय का? वाटतंय नाही आलंय. आम्हाला शिंदे सेनानी मागच्या वेळेला सांगितलं होतं की असा कुठलाही बिल्डर काही करू नाही शकणार, पण तो करतोय. सांगण्यापुरतं नसावं ना, तो करतोय. गुजराती, मारवाडी, राजस्थानी असे जर कोण असतील, मराठी माणसाला घर मिळतच नाही. एक तर अवाच्या सव्वा किमती आहे, ज्या मराठी माणसाला रिअली नाही परवडू शकत. कारण रेडी रेकनालाच एवढा वाढलाय. तुम्ही साधं 500 फुटाचं घर घ्यायला गेलात तरी आज ते 2.25 2-2.5 कोटीचं आहे. आणि जर आपण अगदी घराघरातून सर्वे केला तर एका घरामध्ये मुलाला नोकरी नसलेला आणि रिटायर्ड बाप घर चालवतोय, ही परिस्थिती आहे आजची. नवीन घर काय घेणार? राहिलंय का? आम्ही बांधणार, आम्ही देणार, आम्ही आमच्या खाण्यावर, आमच्या राहणीमानावर, आम्ही कुठली वस्त्र वापरावी, आम्ही काय खावं, आम्ही कुठे खावं, हे अधिकार कोणालाच नाही. कारण आपल्या लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान पूर्ण केलंय त्या सगळ्याचं भान ठेवून केलेलं आहे. त्यांना कदाचित कल्पना त्यावेळेला आली असेल की 50-75 वर्षांनी असं काहीतरी घडेल की खाण्यापिण्यावर किंवा राहणीमानावर सगळ्यावर परिणाम करू शकतात. आणि म्हणून तो आपल्याला लोकशाहीच्या आणि संविधानाच्या माध्यमातून मी काय खावं हे आपल्याला बंधनकारक केलंय. पण काही ठिकाणी जे आमची दैवत आहे त्या गोष्टीला हात घातलाच नाही पाहिजे, ह्या मताशी पण आम्ही ठाम आहोत. गो हत्या या महाराष्ट्रात नाही चालणार म्हणजे नाही चालणार. पण जे सरकार आज आम्हाला सांगतंय आम्ही तर त्याच्या विरोधात आहे. पण जर असं गोवा जा, जर असं आसाम जा, बघा ना काय होतंय. बरोबर. खाण्यापिण्यावर एक बंधनं असताना या मताशी आम्ही ठाम आहोत. बर, एक शेवटचा प्रश्न. म्हणजे आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तर म्हटलंय की असा कुठला निर्णय घेतलेला नाहीये, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू जर असं काय होत असेल तर. जर हा निर्णय लागू केला गेला किंवा हा निर्णय पुढे केला गेला, विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका राहील? काय रस्त्यावर उतरून आंदोलन उभं करण्याचा तुम्ही विचार करत आहात का? कारण दुसरीकडे कोळी बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या निर्णयामुळे नाराजी आहे, ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत. नाही, कायम शिवसेना ही कोळी बांधवांबरोबर राहिलेली आहे. तुम्ही जर मागचे महापौर पाहिले असतील तर कोळ्यांमधले पण आम्ही महापौर दिलेले. अगदी गेल्या टर्म मध्ये उपमहापौर हेमांगी वर्ळीकर या कोळीच आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये कधीच कोळ्यांवर अन्यायकारक होईल अशी कुठलीही निर्णय घेतलेले नाही. आणि आमचा कोळी बांधव, आमच्या भगिनी या गोष्टीसाठी उतरतील तर आम्ही त्यांच्या पुढे असू. आम्ही पण कडाडून विरोध करू. आता मी तुम्हाला सांगितलं, आधी टेस्टिंग करतात, अंगाशी आलं मग म्हणायचं असा कुठलाही निर्णय झालेला नाही. एकदा असे निर्णय डायरेक्ट येऊ शकत नाही. आधी बरोबर, तर टेस्टिंग सभागृहामध्ये करायचं. चर्चा करावीच लागेल त्या. हा, आता ते बुमरॅंग होतं म्हटल्यावर मग आमचा निर्णय झालाच नाही. म्हणजे
त्याला आपण म्हणतो ना, गाजराची पुंगी वाजली तर ठीक, नाही नाहीतर वाजली मोडून तर खाल्ली. गाजर उडून खाल्ली. धन्यवाद मॅडम, तुम्ही मुंबई आउटलुक मध्ये आलात, वेळ दिलात आणि या संपूर्ण विषयावरती शिवसेनेची आणि विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची काय भूमिका आहे ते सगळे तुम्ही मांडलं, त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.